नमस्कार मंडळी, चला तर आपण बनवूया उपीट. पण ते पाहण्याआधी माझी एक गोष्टच विसरली. ती गोष्ट कोणती विसरली ते पुढे पहा. मी उपीटला लागणारे साहित्य काढून घेतले. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि नंतर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकले, त्यामध्ये रवा भाजण्यासाठी टाकला. रवा चांगला लालसर भाजल्यानंतर कांदा परतण्यासाठी टाकला. कांदा पण जरा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकली. तोपर्यंत एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवले. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला. नंतर जिरी टाकली. नंतर हळद टाकली. नंतर टोमॅटो टाकले, ते कोथिंबीर टाकली. हे सर्व चांगले परतून दिले. नंतर तोपर्यंत दुसऱ्या साईडला पाणी गरम झाले होते चांगले. मग ते पाणी त्यामध्ये टाकले. चवीनुसार मीठ टाकले आणि नंतर भाजलेला रवा त्यामध्ये टाकला आणि ते चांगले मिक्स करून घेतले. नंतर लागण तसे गरम पाणी त्यात ओतले. नंतर पाणी वगैरे ओतून झाल्यानंतर लक्षात आले की मी शेंगदाणे टाकले नाही. तुमच्याकडून पण कधी असं होतं का ते मला सांगा. माझ्याकडून तर बरेच वेळा असं झालेलं आहे, काही नाही काही टाकायचं विसरतच. चला तर मग तयार आहे आपले उपीट. कसे झाले ते नक्कीच सांगा. नंतर सगळ्यांनी उपीटाचा नाश्ता केला. तर चला मग असं झालं आहे उपीट. बाय बाय.